विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. पांडुरंग रायाचे लढवाळ भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज किती गोड आपला अनुभव सांगतायत बघा. जणी दृष्टी लागो, सहज माझी जी दृष्टी आहे इकडे तिकडे नको, सहज कुठे डोळे उघडले की माझी दृष्टी कुठे असू देत. जणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, तुझ्या सगुण रूपावर माझी काय असू देत, दृष्टी असू देत. काय असू देत, जेने किंवा तेने माझ्या मना बोध केला, माझ्या मनाला हे देवा बोध केला. त्याचा परिणाम असा झाला, अनंत जन्मीचे विसरलो दुःख. अनंत जन्मीचं जे दुःख होतं, जन्म मरणाचं, पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं, जन्माला यायचं, मराशी असं जे दुःख होतं ते अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. आणि विशेष म्हणजे पांडुरंगा काय सांगू म्हटले, योगी यांच्या ध्यानी, योगी लोक तुला पाहण्यासाठी धडपडतायत. योगी यांच्या ध्यानी ध्याताना आतुडसी, ते तडफडायला लागलेत. ते भेटावं, भगवंत भेटावे, दिसावेत, पण त्यांना तू भेटत नाहीस, पण तू आम्हापाशी मागे पुढे, तू आमच्या मागे पुढे आहेस देवा. त्याचा परिणाम काय, अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. आणि असं असल्यामुळं तू माझ्यावर एवढं कृपा केलेला आहेस की आता मी तुला काय देऊ. आता माझ्याकडे देण्यासारखं देवा काय नाही आहे, पण माझ्याकडे जे महत्वाचं आहे ते देतो म्हटले. नामा म्हणे जीवे करीन लिंब लोण. प्रत्येकाला आपला जीव महत्वाचा आहे ना, का पैसे. जीव महत्वाचा आहे, मला सुद्धा माझा जीवच महत्वाचा आहे देवा, पण त्यानं तुझं लिंब लोण करीन. नामा म्हणे जीवे करीन लिंब लोण, विटे सहित चरण ओवाळीन. आनंद जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. अगदी सर्वांच्या पाठांतरातला. आणि आज पर्याय द्यायचा तो असा, गोंदकर माऊली म्हटलं की यायला पाहिजे. आम्ही म्हटलं तुमचे दास आहे, तुम्ही सांगा. नामदेव महाराजांच्या कार्यक्रमाला आम्ही 100% हजर आहे. ऑर्डर आली आणि सेवेची संधी मिळाली. तुमच्या सर्वांना दंडवत म्हणण्यापेक्षा तुमच्या अंतरामध्ये स्थित असलेल्या पांडुरंग परमात्म्याला दंडवत करून सेवेकडे वळूया. काय म्हणले, जनी दृष्टी लागो. त्या सेवेकडे वळण्यापूर्वी ज्यांना आपण नेहमी नमस्कार करतो तो पहिल्यांदा कोणाला, पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन, स्मरण सकळ विद्यांचे होय अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी. आता काय म्हणतात महाराज बघा, अगदी सोपं आहे, मंगलाचरणातला आहे. मगाशी आपण गद्यामध्ये विचार करताना अगदी गोड तो झालेलाच आहे, पण आता आपण विस्तार करण्यासाठी संतांना दंडवत करून आपण वाटचाल करायला लागलोय. काय म्हटले महाराज, जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा. म्हणजे भगवंता तुझे जे सगुण रूप आहे त्याच्याजवळ माझी दृष्टी लागून राहू देत, त्याच्याजवळ माझी दृष्टी लागायला पाहिजे, दुसरीकडे इकडे तिकडे नको. याचा अर्थ असा होतो की सगुण सोडून आणि दुसरी कुठली तरी भगवंताची रूप असली पाहिजेत.
तुमचा हा ड्रेस बरा मला वाटतोय, याचा अर्थ हा ड्रेस सोडून तुमचा दुसरा ड्रेस असला पाहिजे. तसं हे भगवंता तुझं हे सगुण सोडून दुसरं जे रूप आहे ते वाईट नाही, पण माझी दृष्टी तिथं राहू देत. का की त्या रूपामध्ये मला काय केलं, माझ्या मनाला बोध केला. मन कसं आहे देवा तुम्हाला माहित आहे. चंचल ही मन कृष्णा प्रमादी बलवत दृढम. मन कसं आहे आपलं तुमचं आमचं, इथं बसलं तर दिल्लीला जाऊन येते, राहून ते दिल्लीला जायचं, निदान स्वयंपाक घरात तरी जाऊन येते, निदान घराकडे तरी जाऊन येते. मन चंचल, चंचल ही मन कृष्णा प्रमादी बलवत दृढम. आणि हे मन धरायला गेलं तर सापडत नाही, पण त्या मनाला तुम्ही बोध केला, त्यामुळे मी काही झालो, माझ्या अनंत जन्माचं दुःख विसरलो. आता भगवंताचे सगळेच अवतार जे जे झाले ते सगळे कसे आहेत, सगुण. अवताराला आले म्हटल्यानंतर सगुण रूपातच आले ना. आता कोणत्या अवतारामध्ये जर बोध केला म्हणायचं म्हटलं तर नामदेव महाराजांनी देव कधी कधी एकत्र होतं याचा विचार करावा लागेल. नामदेव महाराजांनी देव कधी कधी एकत्र आले तोच विचार करायला लागेल. काय ते जोडी एकत्र कुठं नव्हती त्या ठिकाणचा विचार करून काय उपयोग नाही. कारण देवाचे अवतार किती, अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. विटेवर उभा झाला जो पांडुरंग परमात्मा अवताराच्या राशी आहे. मग आता राशी आपलं आयुष्य एवढंच क्षणभंगूर आपलं आयुष्य, शतक गणले पण अर्धरात्र काय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय, भजनासी उरले ते पाहेगा. त्यामुळे त्या अल्प आयुष्यामध्ये सगळ्या अवतारांचा विचार करू शकत नाही आपण. मग काही संप्रदायामध्ये 24चा केला, वारकरी संप्रदायाने 10 अवतारांचा विचार केला. 24 अवतारांचा जो विचार केला त्यामध्ये 7वा अवतार कोणाचा आहे, दत्तात्रयांचा आहे. ते पण सगुणच आहे. का की सगुण अवतारामध्येच नामदेवरायांना बोध केला. त्यामुळे आपण थोडं पळवत गाडी घेऊन नेमकं कुठं गेला ते बघू. दत्त अवतारामध्ये त्यांची घोषणा कशी करतो आपण, गुरुदेव, वा सगळी जागी आहेत, गुरुदेव दत्त. म्हणजे पहिल्यांदा त्यांना काय म्हणतो आपण, गुरु, नंतर देव आणि नंतर दत्त. का गुरुदेव दत्त म्हणतात की गुरु म्हणून आपल्याला ते ज्ञान देतात, देव म्हणून आशीर्वाद देतात, आणि हाक मारले की दत्त म्हणून हजर राहतात. वा, निम्म काम असे करणारे श्रोते असले म्हणजे जरा बरं पडते. दत्त म्हणून हजर राहतात. पण त्या अवतारामध्ये नामदेवरायांना काय बोध केला असं नाही. तुम्ही आम्ही त्यांचा इतिहास पाहतो, ते आले कशासाठी, अनसुया मातेची सत्व परीक्षा घेण्यासाठी. ऐकून माहित आहे ना, सगळी सिरियस होऊ नका. आपण आता आश्रमात तुम्हाला निघून आणतो, तिथल्या कुठल्या आश्रमामध्ये, अत्री ऋषींच्या. त्या अवतारामध्ये महाबाबू हे 3 दैवत, ब्रह्मा विष्णू आणि महेश, ही 3 दैवत कशासाठी आली, अनसुया मातेचं सत्व परीक्षा घ्यायसाठी. तिथं काय बोध नामदेव महाराजांना केला नाही. पण काय सत्व परीक्षा घेतली बघा. आले संध्याकाळच्या वेळेला 4-4:30च्या दरम्यान, 5च्या दरम्यान, आणि सांगितलं की आम्हाला नग्न भोजन द्या. नग्न भोजन द्या म्हटल्यानंतर अनुसया मातेनं विचार केला, अरे बापरे, आता ह्यांना नग्न भोजन द्यायचं म्हटलं तर गायी पण नाही तिथं, अजून गायी यायचं वेळ आहे, आणि एवढ्या वेळेत त्यांना नग्न भोजन द्यायचं. अगोदर नग्न म्हणजे काय समजून घेऊया. नग्न भोजन म्हणजे काय. नग्न म्हणजे न अग्न, अग्नी न लागलेलं भोजन. लक्षात घ्या, नग्न म्हणजे काय, ज्या पदार्थाला अग्नी लावलेली नाही ते भोजन. आता ते भोजन म्हणजे फक्त दूधच असू शकतंय, ते पण म्हणजे तापवलेलं चालणार. लक्षात येत, अग्नी न लावलेलं. तुम्ही आम्ही अर्थ काय लावतो, तो ज्याच्या त्याच्या विचाराच्या किंवा ज्ञानाच्या उंचीप्रमाणे तो भाग वेगळा आहे. पण ब्रह्मांडाचा मालक येऊन असं शुल्लक मागतील काय, म्हणजे त्या लेवलला विचार करायला पाहिजे. लक्षात. अनुसया मातेनं विचार केला, अरे बापरे, आता म्हटलं मी ह्यांना कुठलं देऊ नग्न दूध. मग पुन्हा म्हणले, तसा विचार करत
आत गेल्या आश्रमामध्ये आणि अत्रि ऋषींच्या कमंडलीतून पाणी आणून शिंपडलं त्या भिक्षुकांच्यावर. दिव्य असं ते भिक्षुक होते, त्यांच्यावर शिंपडल्याबरोबर त्या अनुसयाचं सत्व पणाला लागलं आणि तिन्ही देवही झाली बाळे झाली. बाळ झाल्यानंतर एवढा आनंद झाला. आता म्हटली तासभर काय काळजी करायची कारण नाही, तोपर्यंत गायी येतात. तोपर्यंत गायी येतात. आश्रमातल्या गायी अजून गोरज मुहूर्त व्हायचा होता, म्हणजे वेळ होता, एक 15-20 मिनिटं, अर्धा तास. आता गायी येतात. पण त्या बालकांच्याकडे बघितल्यानंतर ती अनुसूया माता एवढी भावविभोर झाली, एवढा आनंद झाला की त्या अनुसूया मातेला प्रेम पान्हा फुटला मायबापू. आणि तो प्रेम पान्हा त्या बालकांना दिला. तो प्रेम पान्हा त्या बालकांना पाजला आणि ती बालक तृप्त झाली. ज्याप्रमाणे पांडवांची परीक्षा घेण्यासाठी दुर्वासा ऋषी आले आणि द्रौपदी मातेनं धावा केल्यानंतर काय केलं, त्या थारीचं एक पान, भाजीचं पान खाऊन भगवान श्रीकृष्ण तृप्त झाले. तद्वत त्याप्रमाणे हा प्रेम पान्हा पाजल्यानंतर हे ब्रह्मांडाचे चालक मालक तृप्त झाले. काय झाले? तृप्त झाले. आणि तोच मायेचा पदर 10 दिशांना त्यांनी दिला, म्हणून त्यांना दिगंबरा. दिगंबरा म्हणजे काय? अंबर म्हणजे काय? वस्त्र. अंबर म्हणजे वस्त्र, दिग म्हणजे दिशा. 10 दिशांना अंबर घालणारा, 10 दिशांना प्रेमाचं पांघरून घालणारा दैवत म्हणजे ते दिगंबरा. माय बापू, ते पण सगुणच होत, पण त्या सगुण रूपामध्ये बोध केला का? नाही. पण त्या ठिकाणी गुरु असल्यामुळे गुरु हे ज्ञान देतातच. मग पुढे कधी झाले? आता 10 अवतारांचा विचार केला तर तिथेही तुम्हाला आम्हाला माहित आहे, मत्स्य अवतारामध्ये नामदेव महाराज नव्हते, कच्च्या अवतारामध्ये नव्हते, पुढं वराह तिथं पण नव्हते. नरसिंह अवतारामध्ये मात्र प्रल्हाद म्हणून होते. प्रल्हाद म्हणून होते. कुणासाठी आले? प्रल्हादाच्या हाकेसरची स्तंभी गुरुवरले. ते गुरुगुरलं कुणासाठी? प्रल्हादासाठी. म्हणजेच कुणासाठी? नामदेव महाराजांच्यासाठी स्तंभामध्ये गुरुगुरले ते. पण तिथंही बोध केला नाही. आपला विषय जणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा. का? की जेने माझ्या मना बोध केला, देवा तू माझ्या मनाला काय केलायस? बोध केलायस, ज्ञान दिलायस. मग कुठल्या अवतारामध्ये दिला? आपण असा चिंतन आपल्याला करायचा विषय चाललाय. त्या ठिकाणी तृप्त झाले फक्त भेटीमुळं. त्याला उचलून घेतला कडेवरी, संत सुखे निवाला का भक्त सुखे निवाला. ते दैवत तुम्हाला माहित आहे, नरसिंह अवतारामध्ये त्या हिरण्यकशिपूची आतडी बाहेर काढली आणि आवेश अवतार होता आणि डरकाळे फोडायला लागले. घोरत्याला नव्हा, सिंहाच्या डरकाळ्या फोडायला लागले. आता पुढे कोणी जायचं? पुढे जायचं कोणी? सगळेजण म्हणले आता प्रत्येक जण मागे सरकारला आले, कारण हिरण्यकशिपूचं काय केलं तर बघितलेलं होतं. मग म्हणले आता हे गिरायक ऐकणार नाही. सगळेजण म्हणले आता सगळ्यात माणूस कुणाला ऐकतो? तुम्ही सांगणार नाही सा. मालकिनीला बोलवा म्हटले. लक्ष्मी मातेला सर्व देव शरण गेले. म्हटले आई साहेब काहीतरी करायला लागते. का? देवानी काय अवतार घेतला बघा चला. लक्ष्मी माता आले नावातून बघतात. बघितला तो आवाज ऐकल्याबरोबर लक्ष्मी माता म्हणाले असले रूप मी पण कधी बघितलेलं. महर्षी नारद म्हटले अहो कशाला आलेत? कोणासाठी? देव कोणासाठी? भक्तासाठी. अनंत अवतार घेसे भक्ताकारणे कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. भक्तांच्यासाठी आलेत. मग कुठल्या भक्तासाठी आलेत? फक्त प्रल्हादासाठी आलेत. म्हणजेच आमच्या नामदेव महाराजांच्यासाठी आलेत. पण तिथं आले, त्यांना सुख दिलं, मांडीवर घेतलं उचलून, पण बोध केला नाही. चला पुढचे अवतार. वामन मध्ये बोध केला नाही. पुन्हा परशुरामामध्ये पण बोध, राम अवतारामध्ये होते, भेट झाली अनेक वेळा, ह्यांच्याकडनंच काम करून घेतलं.
निरोपाचं दूत म्हणून पाठवलं नामदेव महाराजांनी, बरोबर आहे ना? अंगद म्हणून होते नामदेव महाराज. नामदेव महाराज अंगद म्हणून गेले, रावणाकडे गेले, दूत दूताचं काम केलं, सुंदर राजगादीवर बसवलं, पण बोध केला नाही. आता मात्र पुढे आला अवतार कुठला? आठवायचा, आठवा श्रीकृष्ण. त्यामध्ये पण होत, त्यामध्ये अगदी जवळचे संबंध होते, अगदी जवळ. तिथं वाटत होतं बोध करतील, तिथं पण बोध केला. शेवटी गोपींच्याकडे पाठवलं. कुठं पाठवलं? गोपींच्याकडे. कारण तिथं सुद्धा अजून जरासा अहंकार होताच. आणि गोपींच्याकडे पाठवलं म्हणजे ते ज्ञान पाहिजे ना तुला, भक्ती प्रेमाचं सुख पाहिजे ना, जा गोपींच्याकडं. नामदेवरायांना कुठं पाठवलं? गोपींच्याकडे पाठवलं. पण तिथं पण बोध केला नाही. चला, आणि मग मात्र कलियुगामध्ये मात्र गंमत अशी झाली, स्वतः भगवंत होतेच, पांडुरंगाची मूर्तीच्या माध्यमातून देव बोलत होतेच, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर बोलत होतेच. पण तिथं पण ते काय वाटायचं, ज्ञानेश्वर महाराज लहान आहेत माझ्यापेक्षा, मला हे काय शिकवणार आहेत? काय वाटत होतं? मला हे काय शिकवणार आहेत? माऊलींच्या लक्षात आलं, याला पॅकिंग बदलून डोस द्यायला पाहिजे, औषध तेच, माझ्याकडनं चालणार नाही. ज्याप्रमाणे युधिष्ठिराला ज्ञान सांगताना भगवान श्रीकृष्णाने दिलं नाही. का दिलं नाही? कारण युधिष्ठिराला वाटायचं शिव माझ्यापेक्षा बारका आहे, ह्यो काय सांगतोय. युधिष्ठिरांना काय वाटायचं? शिव माझ्यापेक्षा लहान आहे, ह्यो काय सांगतोय. मग भगवान श्रीकृष्णाने ज्याप्रमाणे केलं, याला म्हटले पॅकिंग बदलून द्यायला पाहिजे. भीष्माचार्य यांच्याकडनं ज्ञान दिलं. तसं कलियुगामध्ये माऊलीने स्वतः ज्ञान दिलं नाही, त्यांनी कुणाच्या मार्फत दिलं? विसोबा साठी किंवा विसोबा खेचरांच्या मार्फत दिलं. इथं दिलं ज्ञान. कसं दिलं? आता तुम्हाला सगळ्यांना त्या सगळा विस्तार करायला नको, कारण रोज तुम्ही ते ऐकलेलं आहे की बाबा पांडुरंगाबरोबर बोलत होते, परीक्षा घेतली गेली, कच्चं मडकं म्हणून घोषित केलं. आपल्याला अधिकार नाही बरं का त्यांना कच्चं म्हणायचा, क्षमा मागून. कारण कोण जर म्हणत असेल तर ते मुळात कच्चे आहेत. अर्थात त्यांनी म्हणावं, कारण ते वरच्या लेवलचा प्रश्न आहे, खालच्या लेवलचा प्रश्न ते चालत नाही. चला, ज्यावेळी पांडुरंग रायांच्याकडे गेले, देवा ही संत मंडळी नाहीत म्हटले, ही कैकार मंडळी आहेत का? मला मारलं, टिंगूळ आला म्हटले, मला काय आला? तन्नू आला, टिंगूळ आला. मग नाही म्हटले, अरे त्यांनी म्हणतात ते बरोबर आहे, गुरुशिवाय ज्ञान नाही. अहो देवा तुम्ही माझ्या बरोबर बोलताय, अरे तुला काय माहित नाही का? म्हटले मी सुद्धा गुरु केलाय, मी सुद्धा प्रत्येक वेळी गुरु करत होतो, तुला माहित नाही काय? कृष्ण सांदीपणे गुरु केला, परब्रह्मराम, वशिष्ठा, शरण, प्रत्येक वेळी मी केलं. मग तुला नाही आता नवीन सांगायला लागतं, जा गुरुशिवाय ज्ञान नाही. मग आता काय करू? जा म्हणले औंढ्या नागनाथाला जा. आणि तिथं गेल्यानंतर मग मात्र बाबा तुम्हाला माहित आहे सगळ्यांना, विसोबा खेचर त्या शिवलिंगावर पाय ठेवून झोपले होते. आणि ते बघितले, म्हटलं तर ह्यो मला काय ज्ञान देणार? अजून होतच मागच्या युगातलं जरा जरासं, ह्यो आता मला काय सांगणार? अहंकार असतो आणि तो शरण जाऊ देत नाही, लगेच शरण जाऊ देत नाही सहजासहजी, ते दाखवते आपली चुनूक. आणि मग म्हणले, अहो म्हणले बाबा पाय खाली घ्या, मला काय कळना झाले, बोल बाबा काय सांग म्हणले. नाही म्हटले तुम्ही पिंडीवर पाय ठेवला, तुम्हाला दिसतंय का नाही? मला म्हटले दिसायचं पण जरा कमी आहे. म्हटले तूच जिथं शिवलिंग नाही किंवा जिथं देव नाही तिथं ठेव बाजूला, माझा पाय काय कर, जिथं देव नाही, की जिथं शिवलिंग नाही, शिवतत्व नाही, त्या ठिकाणी काय कर, ठेव. मग म्हटले असे नाही का तिकडे, म्हटले वय झालेला आहे, उचलून एकदाशी ठेवूया म्हटले. ते तरी बघायचं थांबल, काय ह्या डोळ्यांना बघावलं म्हटले, शिवलिंगावर प्रत्यक्ष पाय ठेवले, माणूस आहे का काय? आणि ज्यावेळी धरून असं उचललं, जरासा करंट लागला पण बरोबर शॉक बसलाच नाही. उचलून खाली ठेवायला गेले आणि एखादा असं उसळून एखादा लाट यावी तसं त्या मातीतून शिवलिंग वर आलं.
आणि मग मात्र ह्यांना झटक्यात शॉक बसला. अरे बापरे, म्हटलं असं कसं काय झालं, अजून एक वेळ बघूया म्हटले. आणि उचलला, बाजूला ठेवायचा प्रयत्न केला, त्यावेळीही शिवलिंग आलं. आणि मग यांच्या लक्षात आलं, मग यांच्या मनाला खात्री झाली, मग यांच्या मनाला काय झाला, बोध झाला की बाबा रे, याने शिवलिंगावर पाय ठेवलेला नाही, शिवाने आपल्या डोक्यावर पाय घेतलेले आहेत. कुणी पाय घेतलेले आहेत? शिवाने आपल्या खांद्यावर पाय घेतले, शिवाने आपल्या अंगावर पाय घेतले. आणि मग तिथून पुढे त्यांच्याकडनं सगळं सुरू झालं, म्हणजे अद्वैत अभंग सुरू झाले. मग म्हणायला लागले, काय म्हणायला लागले, भजन करा हरी हरा, भजन करा हरी हरा, भजन करा हरी हरा, भजन करा हरी कुठलंही दैवत तेच आहे. मग त्यांचं भजन करा हरिहरा सुरू झालं. किंवा काही माणसं गाणपत्य उपासना करतात, म्हणजे गणेशाची उपासना करतात, त्याला गाणपत्य म्हणतात. काही शक्तीची उपासना करतात, त्याला शाक्त म्हणतात. काही सूर्याची उपासना करतात, त्याला सौर म्हणतात. काही शंकराची करतात, त्याला शैव, आणि विष्णूची करतात, त्याला वैष्णव. मग सगळ्याच देवांचं गुणगान गायला सुरुवात केली. आता सांगितलं भजन करा हरिहरा, नारायण शिवशंकरा.
माझे बोलणे अवधारा भेद न करा दोघांचा तुम्हा सांगितलं सत्य वृत्तांत सगळं वृत्तांत आणि जर विश्वास बसेल तर हा दृष्टांत तू आगमी पाहिजे शेवटी सांगितलं हा दृष्टांत तू आगमी पाहिजे वेदामध्ये त्यांचं बदल तिकडे शास्त्रामध्ये ते पुन्हा आता काही गाणपत्य आमचं सुद्धा काय केलं त्यांचं पण लंबोदर तुझा शोभे शुंदादंड लंबोदर तुझा शोभे शुंदादंड ओ असं गणेशाचं बदल केलं करीत से खंड तुळशींनाचा लंबोदर तुझा शोभे शुंदादंड सगळ्याच सगुण रूपांचं वर्णन करायला सुरुवात केलं का त्यांच्या मनाला बोध झाला होता आणि मग त्यांची अभेद दृष्टी सुरू झाली आणि मग तिथून त्यांनी मग संपूर्ण पृथ्वी म्हणता येईल किंवा हा जम्बूद्वीप पादाक्रांत केला कुठला द्वीप जम्बूद्वीप आपण म्हणतो कधी पूजा असतात जम्बूद्वीपे भरतखंडे त्यानंतर गोदावरी तटीवर गोदावरी तटीवर आपण आहे का तसं बघितलं तर कृष्णा तटे म्हणायला पाहिजे किंवा पंचगंगा तटे म्हणा वडची पद्धती एकदा पाचवा ते कधी होतोय असं असतं तर तसं बघायला गेलं तर आपण दक्षिण काशी क्षेत्रामध्ये आहोत कुठल्या क्षेत्रामध्ये आहोत अहो आम्ही इचलकरंजीत आहे तुम्ही कुठलं काय सांगायला असं म्हणशील तर मगापासून असं चिंतन चालू आहे त्याच पद्धतीने पुन्हा एक वेळ सांगतो दक्षिण काशी किंवा करवीर क्षेत्राचं जर एरिया बघितला क्षेत्रफळ बघितलं 617 किलोमीटर किंवा 48 योजन परिघाचा आहे 617 म्हणजे 620 किलोमीटर परिघाचं मग यामध्ये करवीर क्षेत्रामध्ये कुठली कुठली गावं येतात तर संपूर्ण कोल्हापूर जिल्हा येतो कोल्हापूर नंतर तिकडे म्हणजे चंदगड पासून इकडे आलं की संकेश्वरच्या तिथून पुन्हा इथं कृष्णा नदीवर यड्डूर त्याच्यानंतर पूर्वेकडे पुढे सरकला की कवटेमंका ज्या ठिकाणी महाकालीचं मंदिर आहे त्याच्यानंतर इकडं भिवघाटाकडे सरकला की तिकडं शुक्राचार्यांचा डोंगर आहे पण झालंय अपभ्रंश शुक्राचार्यांचा डोंगर तिथं कुणाचा डोंगर आहे तो शुक्राचार्यांचा पण बरीचशी मंडळी त्या भागातली असतील ते म्हणतील शुक्राचार्यांचा तर शुक्राचार्यांचा नाही शुकाचार्यांचा तिथून बहे बोरगाव तिथं नरसिंह मंदिर आहे आणि नंतर पुढं असं जाऊन शिराळा संपूर्ण तालुका एवढा सगळं म्हणजे हे करवीर क्षेत्र आहे हे जर तुम्हाला इतिहास पाहणच बघायचे असतील स्कंद पुराणामध्ये जाऊन बघा आणि शॉर्टेज मध्ये बघायचं असेल तर करवीर महात्म्यामध्ये जाऊन बघा नामदेव महाराजांना ज्यावेळी बोध झाला त्यावेळी सगळ्या 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 देवातला भेद त्यांच्या मनातला निघून सगळं दैवत तेच ज्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हटले सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कडकटेवरी ठेवून कुठलं ध्यान ते ध्यान जे सुंदर त्यांना वाटलं ते जे ध्यान महाराजांना सुंदर वाटलं ते सगुण रूपातलं ध्यान कुठं आहे उभे विटेवरी तसा तिथं बोध झाला आणि मग नामदेव महाराजांनी ह्या जम्बूद्वीप पादाक्रांत केला बऱ्याच वेळा म्हटलं जातं की बाबा अटके पार झेंडा महाराजांनी लावला कधी लावला 1857 ला अरे पण 800 वर्षापूर्वी नामदेव महाराजांनी लावला ना तिकडं अगोदरच झेंडा लावलाय तिथं तुम्हाला माहित आहे सगळ्यांना आणि त्या नामदेव महाराजांनी एकदा हा बोध झाल्यानंतर संपूर्ण मानव जातीला सुखी करण्याच्या हेतून सगळं जग आणि जग जग पालत घातलं जंग जंग पछाडले जे अगदी संपूर्ण देव नव्हे संपूर्ण क्षण क्षण कारणी लावला बऱ्याच वेळा आपण काय करतो महाराजांच्या त्या चमत्काराकडे बघतो मायबाप चमत्कार करणारे संत असत नाहीत त्यांच्याकडनं त्या घडलेल्या लीला असतात त्यांच्याकडनं घडलेल्या त्या लीला असतात सहज घडलेला आहे ते माऊलींनी तुम्हाला आम्हाला दाखवायसाठी भिंत चालवली नाही तुम्हाला आम्हाला दाखवायसाठी भिंत चालवली नाही मुक्ता म्हणाली दादा अरे ही भिंत चालेल काय रे मुक्ते तू म्हणतीस तर होईल का मुक्ताबाई म्हणजे साधी होती काय आदिशक्ती
शक्ती चैतन्य असल्याचे होणार आहे काय ते. आणि मग चांगले महाराज तिकडनं आल्याबरोबर भिंतीला चल म्हटल्याबरोबर चालवलं. तुम्हाला आम्हाला दाखवण्यासाठी नाही, तर त्या सहज घडलेल्या लीला आहेत. नामदेव महाराजांच्या जीवनातला एक दिव्य प्रसंग सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. दिव्य प्रसंग. बरीचशी मंडळी घुमानला जाऊन आलेले असणार आहेत. एकीकडे मान हलवा, इकडे किंवा इकडं. होय म्हटलं तर असं हलवा, नाही म्हटलं तर असं. तर आपण सगळेजण घुमानला जाऊन आलेली मंडळी आहात, म्हणजे भाग्यवंत आहात. तर त्या ठिकाणी ते गुमान असं आहे, त्याचं नाव, मूळ नाव काय आहे? मूळ नाव गुमान. काय झालं, साधारणपणे आता ते 74-75 वय असं मानलं जाते. 74-75व्या वर्षी वयाच्या नामदेव महाराजांच्या त्यांना वाटायला लागलं बरेच वर्ष आपण आता म्हणजे पंढरपुरापासून लांब राहिलोय. कारण बोध झाल्यामुळे त्यांनी पुन्हा पंढरपुराकडे लक्ष दिलंच नव्हतं. कारण त्यांच्या दृष्टीने एकच, जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती. आणि ठरवलं त्याने, आम्ही आलो कशासाठी? आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वार्ताया. त्यांनी जे काय ऋषी मुनीने जे काही सांगितलं ते त्यांचा जो शाल्यक न्यायानं या लोकांना कळायला पाहिजे, इथून त्यांनी पादाक्रांत करायला सुरुवात केली होती. आणि मग आपल्याला कधीतरी किती जरी मुलगी म्हातारी झाली तरी कधीतरी तिला वाटते म्हातार झाल्यानंतर सुद्धा माहेरला जाऊन तुम्ही होय म्हणणार नाही सर. माहेरला जाऊन वाटतंय, एक तरी मोठ्यानं बोललं असं. तसं नामदेव महाराजांना वाटायला लागलं की आपण जरा आपल्या माहेरला जाऊन 75व्या वर्षी. आता तिथे त्यांना काय म्हणतात? बाबाजी म्हणतात. बाबाजी आप बूढ़े हो गए, ऐसा कैसा हो सकता है? अभी 2500 किलोमीटर आहे, 2500 किलोमीटर आहे, निदान 2000 तर आहेच आहे. एवढं लांब या वयात जायचं कसं, यायचं कसं? शक्य आहे का? बाबाजी आप मत जाईये, जाऊ नका. सगळे पाया पडायला लागले. नामदेवरांच्या लक्षात आलं की हे प्रेमामुळे म्हणतात, आणि त्यांना दुखवायचंही अवघड व्हायला लागलं. त्या भक्तगणांना दुखवायचं अवघड व्हायला. कारण त्यांची दाढी बघितला तुम्ही, एवढी दाढी आहे नामदेव. आता इथं नाही आहे, पण बाबाजींचा जो फोटो आहे त्यामध्ये एवढी दाढी आहे अगदी, आणि झक्क असं ते. आणि म्हटले सगळेजण विनंती करायला, तर म्हटलं ठीक आहे, म्हटले मला जरा एकांत वासात 4 दिवस राहू द्या. मला कोण डिस्टर्ब करा, मला माझं डोकं जरा शांत करू द्या, माझी आठवण शांत करू द्या. मी जरा त्या चिंतनामध्ये राहतो. तुम्हाला वाटल्यास, तुम्हाला जर माझ्याबद्दल जर शंका येत असेल, बाहेरनं कडी घालून जावा, पण मला एकांत द्या. हे भावनेच्या भरात त्या लोकांनी दरवाजा बंद केला आणि निघून गेले. म्हटले आता बाबाजी जाणार नाहीत. आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांच्या लक्षात आलं बाबाजी जाणार नाहीत, बरोबर आहे, बाहेरनं कडी घातली हे सगळं बरोबर आहे, पण त्यांच्या खाण्याचा पिण्याचा, कुठं बाहेर जायचं झालं असेल, बाहेरदेशीला जायचं असेल तर त्याची काही व्यवस्थाच नाही ना. खोली काय ते व्यवस्था करायला पाहिजे. म्हणून दुसऱ्या दिवशी उघडून बघितलं, आत बाबाजी नाहीत. आत बाबाजी. मग मात्र सगळ्यांचं धस्स झालं. असं कसं काय झालं? मग एकमेकाला विचारू लागले, काय झालं बाबा, काय तू उघडलास का? मी नाही, आम्ही उघडलं. मग काय? बाबाजी गेलं. बाबाजी गए. बाबाजी गुम हो गए. बाबाजी काय झाले? गुम हो गए. अर्थात गुम होऊन ते दुसरीकडे तिसरीकडे कुठेही गेले नाहीत, कारण ते पंढरपुरात आले. बाबाजी कुठं आले? पंढरपुरात त्यावेळी आले होते. तिकडे मात्र त्यांनी एकच हलकल्लोळ झाला. पंजाब प्रांतामध्ये एकच सगळा दंगा सुरू झाला. आणि आपल्याकडे जसं तिनवी करतात, मेल्यानंतर तिनवी करतात ना, काहीतरी म्हणा, नाही तर नाहीतरी म्हणा, तिनवी करतात, तसं तिथं त्यांनी तिनवी केली महाराजांची. आता काय करायचं? सगळं तिकडे झालं, तिकडे केले त्यांनी. आणि बाबाजींचं नामस्मरण सुरू आहे, चिंतन. बाबांची आठवण काढत, कोण रडायला लागलाय, कोण काय करायला लागलंय, कोण काय करायला. आणि इकडं पंढरपुरात काय घटना झाली? देवा देव बोलायला तयार नाहीत. नेहमी बोलणारा देव बोल ना. देवा रुसलायस का? मला उशीर झाला यायला. देवा माझं चुकलं, मी गेलो, तूच मला सांगितलं
तिथं जाऊन तू ज्ञान द्यायला तू सांगितल्यामुळे झालं, मी गेलो नसतो, मी जात नव्हतो, कारण मी नाही म्हणालतो, तू सांगितलास. अरे नाम्या काय सांगू म्हटले, तू आल्याचा मला आनंदच आहे, पण म्हटले मला दुःख जे आहे की नाही ते तुला आता सांगण्याशिवाय मला पर्याय नाही. माझं दुःख मी कोणाला सांगू, माझं दुःख मी भक्तालाच सांगतोय. म्हटले देवा काय झालं? अरे म्हटले चोख्या गेला. कोण गेला? चोखा मार गेले. म्हटले कुठं गेला? अरे नाही तो मेला. आणि काय झालं ते ढासळ, एक बुरुज ढासळा, त्यात अनेक कामगार मेले आणि एवढे कामगार मेलेत की आणि पुन्हा ते काढता आलं नाही. आणि घटना अशी झाली म्हटले सगळी प्रेत एकत्र करून ती जाळल्यात. मग तेव्हा आता काय करायचं? काय नाही म्हटले माझी इच्छा अशी आहे की त्या चोक्याची हाड तेवढी माझ्या दारात आणून ठेव आणि त्याची समाधी बांधूया. म्हटले बघा हितगुज चालू आहे देवाचं आणि भक्ताचं. देवा म्हटले कसं आणू? नामदेवा तुला सांगायला लागते. अरे कसं आणू हे मी तुला सांगायला लागते. नाही देवा तरी पण सांगाच. म्हटले कसं आणू? जा म्हटले ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी येतोय त्याला घेऊन ये, त्या हाडांना घेऊन ये आणि इथं आपण काय करू? त्याची समाधी बांधू. कुठल्या हाडातनं? जाळलेल्या हाडातनं. हाड म्हणजे हे आपल्या याच्यात पृथ्वी तत्व आहे. त्या पृथ्वी तत्वावर ठसा होता नामाचा, विठ्ठल नामाचा ठसा होता. तो ठसा उमटलेला होता आणि तो ठसा उठलेला ती हाडं घेऊन ये आणि हाडं निवडून आणली, चोख्याची समाधी बांधली त्या भक्ताची. कुणी? नामदेवरायाने. आणि मग ती समाधी बांधली. तुम्ही म्हणणार हे कसं शक्य आहे? तर त्याच्यासाठी माऊलींनी सगळे धडे दिलेत तुम्हा आम्हाला. माऊलींनी तुम्हा आम्हाला 27 धडे दिलेत हरिप्राप्तीचे. त्याला आपण हरिपाठ म्हणतो. हरिपाठ म्हणजे माझे गुरु सांगतात पाठ म्हणजे धडा, हरिप्राप्तीचा धडा म्हणजे हरिपाठ. एकाच वाक्यात. हरिपाठ म्हणजे काय? हरिप्राप्तीचा धडा. आणि तो धडा काय करायचा? पाठ करायचा काय अभ्यास करायचा? तर अभ्यास करायचा. तो अभ्यास करायचा. पहिला धडा काय सांगतो? देवाची द्वारी उभा क्षण भरी तिने मुक्तीचारी. हे मी काय सांगालोय? त्या ठशासाठी चाललंय. आणि तो जो कोण देवाच्या दारात उभं राहून हरिमुखे म्हणा म्हणतो त्याचा तो ऐसा ठसा नामाचा उठतो. 5 तत्वातल्या कुठल्या तरी हा देह 5चा आहे. 36 तत्वाचा वगैरे आहे ते तेवढ्याकडे जायला नको, पण निदान 5चा आहे तरी मान्य करायला पाहिजे, पंचमहाभूतांचा. आणि मग ज्यावेळी हा माऊलींनी धडा दिला देवाची द्वारी, मग ते आपण काय करतो? आपण हरिपाठ घोकम पट्टी करतो, पण देवाच्या दारात उभं राहत नाही. मग देव कुठं आहेत? त्याचं नाव विश्वंभर आहे. ओतप्रोत सांडूने म्हणा दर्शी आंबाव ओंकार बिंदू जातो नऊ पौशी धावू वळगे कृष्ण द्वारावती राहो. सगळीकडे भरला मग देव नाही असं कुठं? मग देवा मग कसं काय करायचं? देव कुठं आहे? हाच प्रश्न अर्जुनाला पडला होता. गीता ज्यावेळी चिंतन चालू होतं, गीतेचा अभ्यास चालू होता, त्यावेळी अर्जुनाला प्रश्न पडला देवा तू कुठं आहेस? देव समोर होते पण देवा तू नेमका कुठं आहेस? पण आता सगळं विभूती योग वगैरे सगळं सांगून झालं. आणि मग त्यावेळी केलेला जो संवाद आहे त्या संवाद तुम्हाला आम्हाला संस्कृत कळत नाही म्हणून त्यांनी काय केलं की पुन्हा अवतार घेतला माऊलीचा आणि सांगितलं एरवी सर्वांचे हृदय दिशी मी अमुका हे ऐशी बुद्धीस पुरे अहर्निशी ते वस्तुगामी. मी कुठं आहे? एरवी सर्वांच्या हृदय दिशी मी अमुका आहे ऐशी बुद्धीस पुरे अहर्निशी ती वस्तुगामी. सगळ्यांच्या मध्ये मी आहे, सगळ्यांच्या मध्ये मी आहे. मग मी म्हणजे ते कसं आहे? बुद्धीस पुरे अहर्निशी ती वस्तुगामी. मी अमुका आहे ऐशी मी अमका. तुम्ही म्हणणार हे लई सिरियस वाटायला लागले. आता तुम्हाला सांगतो, आता आपण सगळेजण एका दिंडीला गेलोय आणि आपण म्हटलं अहो नारायणराव उठा. कोण उठल? नारायण कोण आहेत का नाही? नारायणराव तुम्ही
बसा कारण आता उठशिला. झोपल्यानंतर सुद्धा नारायणराव उठा म्हटलं तर कोण उठणार? ते पुन्हा जरा विचार करतील, मी नारायण, मी अहर्निशी. झोपल्यानंतर सुद्धा ते काय म्हणणार? मी. का तुम्ही कोण उठणार? उठणार नाही. तर ते जे मी मी म्हणतोय तेच ते आहेत, तेच ते तत्व, तेच चैतन्य, तोच देव आहे. मग तो देव आपण म्हणतो की तैसा हृदयामध्ये. हा वा 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 असतो असं करतो. काय कामू काय की भ्रांताशी कामू विषयावर. सगळ्यांच्या हृदयामध्ये तो आहे, पण आम्हाला कळत नाही ते. आम्हाला केव्हा कळतंय? आमच्यातला एखादा आमच्या भागात कसं होते, एखादा माणूस मेला की लगेच कालवा करत नाहीत, कुजबुज होते बहुतेक बहुतेक बहुतेक. मग थोडी दुसरा एखादा येतो, कशाला काय विचार करता, अहो त्याला उचला रिक्षात घाला न्या की तिकडे दवाखान्याला. मग ती चुळबुळ सुरू झाली की ते पहिलं बघितलेलं छाती बडवून सांगतोय, ए मी बघितलंय त्याच्यात राम नाही, त्याच्यात राम नाही. याचा अर्थ असा की काही वेळापूर्वी त्याच्यात राम होता, काही वेळापूर्वी त्याच्यामध्ये राम. तुमच्यावर तेच म्हणतात काय काय नाही का चेहरे सगळे अगदी असं सिरियस आहेत म्हणून सांगितलं. जेवण आहे काय काळजी करू नका, काय म्हणतात ना तसंच म्हणतात ना. त्याच्यात आता राम नाही म्हणजे काही वेळापूर्वी त्याच्यात राम होता. तो गेला कुठून? या मंदिरातला जो काय राम होता तो गेला कुठनं? या मंदिरातनच जायला पाहिजे ना. आता साधा व्यवहार आहे, ह्या इमारतीला तर हॉल आहे समजा, याला 2 दरवाजे आहेत. आपण जाणार कुठनं? स्लॅब फोडून. कुठनं जाणार? दरवाज्यातनं जाणार. या किंवा या कुठल्या तरी एका दरवाज्यातनं जाणार. मग तसं या मंदिराला जो राम आहे, तसं जे दैवत आहे ते जाणार कुठनं? दरवाज्यातनं. मग या मंदिराला दारं किती? देवाची द्वारी. देव इथं एक आलं, आता उभं राहायला पाहिजे. कुठे उभं राहायला पाहिजे? देवाच्या दारात. मग अगोदर दारं आहेत किती माहित पाहिजे ना. दारं किती जर आहेत माहित नसलं तर कुठले बंद दारात जाऊन बसणार तुम्ही, तो पण दुसऱ्या दारात त्यो पशार असं होणार. तर दारं किती आहेत? तर या देहाला 3.5 कोटी दार आहेत. वेळ अपुरा असल्यामुळे आपण डायरेक्ट मी सांगायला लागलो तुम्हाला. हे चिंतन दिव्य असं आहे. नामदेवरायांच्या कृपेनं ते श्री गुरूंच्या कृपेतून तुमच्या शांत बसल्यामुळे तुमच्याकडे ते व्हायला लागले, करवून घ्यायला तुम्ही. या मंदिराला दारं किती आहेत? 3.5 कोटी. त्यातल्या कुठल्या तरी एका दरवाज्यातनं तो जाणार. अजून डॉक्टरच्या बाबाला सापडलेला नाही. कोण डॉक्टर असले तर क्षमा करा ना, ते आमच्या बाबापर्यंत गेला येऊ असं व्हायला नको. अजून डॉक्टरांना सापडलेलं, पण एवढं निश्चित ह्यातनं गेला एवढं सांगतात, असंच सांगतात ते, खात्रीनं सांगतात. पण कुठनं गेला हे सांगता येत नाही. पण संतांसाठी या 3.5 कोटीतल्या कुठल्या तरी एका दारातनं तो गेला. त्या दारात उभं राहायचं आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी म्हणत देवाची द्वारी ज्याप्रमाणे संतांच्या वाक्याचा विचार करायला गेलं, तो शाल्यक न्यायानं जे त्यांना अभिप्रेत असलेल्या वाक्यानुसार त्याचा अर्थ घ्यायला पाहिजे. संतांना बोलिले जे ऋषी 7 भावे वर्ताया,
त्याला अभिप्रेत असलेला आमच्या मनानं नव्हा, ज्याप्रमाणे मगाशी मी तुम्हाला सांगितलं अनसया मातेचं भोजन मागताना कसं भोजन मागितलं त्यांनी, नग्न. नग्न म्हणजे काय, अग्नी न लागलेलं. असं आपण कधी चिंतन केलं का? आपण तिसराच अर्थ करतो का, आपली बुद्धी एवढीशी आणि माप कैलासावाल्याची. कैलासात बुद्धीची माप काढता तुम्ही, आपली बुद्धी क्षीरसागर वासी त्या जगम आंबेची माप काढता. भगवंताच आपल्या आहे का क्षमता, तर त्या न्यायानं आपण इथं बघायचं. तसं हे देव आता तुम्हाला कळाला, देव कशामध्ये आहे, याच्यामध्ये आहे. याच्यातून तू बाहेर जातो, मग त्याच्या जर दारात उभं राहिला तर तेने मुक्तीचारी साधियल्या. धडा काय आहे, पाठ म्हणजे काय, धडा आहे, हरिप्राप्तीचा धडा आहे. हरिप्राप्ती असेल तर पूर्ण सगळा अभ्यास करायला पाहिजे. आणि जरी तुम्ही हरिप्राप्तीचा विचार न करता वरच्याच एका पॅरेग्राफचा किंवा वरच्याच एका चरणाचा विचार केला तरी तुम्हाला फायदा होणारच आहे. उदाहरणार्थ, तेने मुक्तिचारी साधियल्या, देवाचे द्वारे उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधियल्या. आता पहिल्या त्या चरणाचाच विचार करायचं गेलं तर 4 मुक्ती कुठल्या, आधी व्याधीतून मुक्तता आणि त्रिविध तापातून मुक्तता. फक्त पहिल्या चरणाचा विचार करायचा झालं तर. दुसरं चरण विचार केलं तर मग ते सायुज्यता सलोकता वगैरे ते मग महाराज आहेत तिने सांगतात नंतर. पहिल्या चरणाचा विचार करायचा झालं तर कुठली मुक्ती पाहिजे, आधी व्याधीतून. आता क्षमा मागून वर खुर्चीवर बसलेल्यांची, खुर्चीवर का बसले, खाली बसायला येत नाही, म्हणजे त्या आधी व्याधी आहेत. त्याच्यातून मुक्तता पाहिजे असेल तर देवाच्या दारात उभं राहा. तुम्हाला जर या आधी व्याधी, गुडघं दुखायला नको, अटॅक नको, तर कुठे उभं राहिलं पाहिजे, देवाच्या द्वारात. जर तुम्ही देवाच्या द्वारामध्ये उभं राहिला तर आधी व्याधीतून मुक्तता 100%. कारण साधारणपणे आपण एकाच आजाराचा विचार करू, अटॅक येतो, ऐकून माहिती ना सगळ्यांनी, अटॅक येतो म्हणजे नेमकं काय होतंय, ह्या रक्ताच्या जे काही नद्या आहेत, रक्ताचे जे काही पाठ आहेत, त्या पाठात कुठंतरी कचरा, ब्लॉकेज, इंग्लिश मध्ये तोड कळते वाटतं लगेच लोकांनी, ब्लॉकेज आहे तो, बायपास करायचं सांगितलंय. देवाच्या दारात उभं राहिलं तर ते ब्लॉकेज आले नसते, ब्लॉकेज राहिले तर ते देवाच्या द्वारामध्ये उभं राहण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आणि मग तुम्हाला त्या अटॅकचा संभव राहणार. मग म्हणणार तुम्ही आता उभं राहायचं कसं, उभं राहायची प्रक्रिया सांगतो. जरी वेळ लागला तरी आपण थोडंसं चिंतन करू. पहिल्या चरणावर संपना, खरं तेवढं जरी एक पॅरेग्राफ जरी झाला तरी आपलं पुढे चालतंय. आधी व्याधीतून मुक्तता पाहिजे असेल, रोगातनं अटॅक मधनं जर तुम्हाला वाचायचं असेल तर देवाच्या दारात उभं राहायचं आहे. देव कुठं आहे, दाखवा हातानं. हे या मंदिरामध्ये आहे, ओले मृत्तिकेचे मंदिर, या मंदिरात काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. तो विठ्ठल आत आहे. त्या दाराला 3.5, त्या मंदिराला 3.5 कोटी दार आहेत. दार म्हटलं की त्याला आपण कडी कोंडा असतो, तुमच्याकडे असतोय का, नसतोय, असतोय. दार म्हटलं की कडी कोंडा असतोय. तसं आता मेन गेटचं तुम्हाला सांगतो. हे मेन गेट धरा, 3.5 कोटीतलं मोठं दार म्हणजे हे तोंड धरा. आणि ह्या तोंडातनं म्हणजे ह्या दारातनं अन्न आत बाहेर होते, हवा आत बाहेर होते. तुमच्याकडे कसं काय, तसंच आहे. हा, आणि ज्यावेळी त्या दाराला जाऊन दुसरी एक फळी आहे, इथं त्याला कंठ म्हणतात, तिथं 2 नळ्या आहेत. आणि त्या नळीतली एक नळी एका वेळी काम करत्या. जीवशास्त्राचं कोण असेल तर किंवा डॉक्टर कोण असतील तर त्यांनी अगदी चिंतन करा की एका वेळी एकच नळी काम करत्या. एक अन्न तरी आत बाहेर होईल किंवा हवा तरी आत बाहेर होईल. सगळेजण सिरियस आहे. बर, तुम्हाला गंमत सांगतो. आपण सगळेजण मिसळ खायला गेला. काय खायला, बोला की काय नको मिसळ तुम्हाला. हा,
मिसळ खायला गेलो आणि असा कसा हसला का नाही तसा हसायला गेला आणि खाता खाता त्या अंगाला अन्नाचा कण, दरवाजा बंद व्यवस्थित केला नसल्यामुळे हळूच त्या अंगाला अन्नाचा कण गेला. काय होईल? गुदगुल्या, ठसका लागतो. का ठसका लागतो? तर त्या ठिकाणचा दरवाजा बंद व्यवस्थित केला नाही. म्हणजे तसं प्रत्येक दाराजवळ, या 3.5 कोटी दाराजवळ मायबाप फार भगवंताच्या कृपेने किंवा नामदेवरायांच्या कृपेने फार दिव्य विषय चुकून निघालाय हा. तर जसं या गेटचं सांगितलं तोंडाजवळ अन्न नलिका असते आणि श्वास नलिका, तसं प्रत्येक 3.5 कोटी दाराजवळ ह्या 2 नळ्या असतातच. प्रत्येक नळीतनं हवा आत बाहेर होते, प्रत्येक नळीतनं अन्न किंवा पाणी आत बाहेर होते. तुमच्या सगळ्या नळ्यात अन्न पाणी बाहेर होतंय नाही? बरं ठीक आहे. आता मी विनोद नाही, आपलं हा एक व्यवहार सांगू. मावशी, पाय गळका आहे का तुमचा? तुमचा माझ्याकडे बघा, तुम्हाला विचारतो, पाय गळका आहे का? नाही. महाराज तुमचा? नाही. बसलेली मंडळी, पाय गळका आहे का महाराज तुमचा? कोळेकर महाराज आहे का नाही? आहे का नाही? आहे काय? नाही आहे. त्यांनी बरोबर उत्तर दिलंय. गळका याचा अर्थ काय? पाणी बाहेर जाते. आता आपण गळक्याची व्याख्या समजून घेऊ. एक तांब्या आहे, तांब्याच्या खाली रुमाल ठेवलाय, रुमाल भिजला तर तांब्या गळका. तुम्ही आम्ही आता उन्हाळ्यात सुद्धा पादत्राणे घालतो, चप्पल घालतो आणि चालायचा योग आल्यानंतर चपलातनं पाणी येतंय. चपलातनं कसं येईल पाणी? पायातनं पाणी. जागवा महत्वाचा विषय आहे. तर पायातनं पाणी बाहेर जाते आणि ते थांबतंय पण. मग मला सांगा माझ्या बाबा, ज्या अर्थी पाणी बाहेर जात आहे त्या अर्थी आत पण जात असलं, हा अनुमान प्रमाण प्रत्यक्ष प्रमाण अशाच चिंतन करत करत जायचं. कारण हा दृष्टांतच दिव्य आहे. आणि जर आपल्याला ते चारी मुक्ती पाहिजे असतील तर तिकडे व्यवस्थित लक्ष द्यावंच लागेल. मग ते जसं पाणी बाहेर जाते तसं आत पण येते, तशीच हवा पण जाते येते. आणि हे चेक करायचं असेल तर मेन गेट बंद करायचं, ओठ बंद करायचे, श्वासाकडे लक्ष द्यायचं, श्वास मोठ्या मोठ्याने घ्यायचे. आणि तुमची खात्री झाली माझा कोपरातून श्वास चालू आहे, तुम्हाला वाटलं माझा गुडघ्यातून श्वास चालू आहे, तुम्हाला वाटलं माझा तळपायातून, सगळीकडे धडपड करायची नाही. जिथनं वाटतं तिथंच फक्त 8 ते 10 वेळा खात्री करायची. काय काय सांगितलं ऐकून लक्षात घ्या बरं का, मी मुद्दे लक्षात घ्या. बोंगारडे महाराज काय सांगितलं ऐका. तोंड बंद करायचं, श्वासाकडे लक्ष द्यायचं आणि तुम्हाला वाटायला लागलं माझा श्वास बहुतेक तळपायातून चालू आहे, खात्री करा 8 ते 10 वेळा. आणि ती खात्री झाल्यानंतर मग तुम्ही हरिमुखी म्हणा त्या दारात उभं राहून. काय काय सांगितलं? तोंड बंद करायचं, बरोबर. परत काय सांगितलं? श्वासाकडे लक्ष द्यायचं आणि 8 ते 10 वेळा खात्री करायची. असं करत असताना काय होतंय, कदाचित आपल्याला झोप येऊ शकते, कदाचित झोप लागली तर काळजी करायची नाही, पुन्हा जागा झालं तर तेच करायचं. आणि जर ते काहीच जमेना झालं तर श्वास करत असताना ते जमेना झालं तर शक्यतो छातीपोट हलू द्यायचं नाही. शक्यतो काय करायचं? छातीपोट हलू द्यायचं नाही. मग पहिल्यांदा तोंड बंद करा, श्वासाकडे लक्ष द्या, शक्यतो छातीपोट हलू न देता श्वास जोरात जोरात चालू ठेवा. आणि तुमची खात्री झाली, अगदी तुमचा दुखरा जरी गुडघा असला तरी तिथनं वाटायला लागलं तुम्हाला, तर 8 ते 10 वेळा खात्री करून घ्या, होय माझं व्हायला लागलंय काय नाही. होय असेल तर, कारण आपली आपण करा सोडवण. तुम्ही जर खोटं बोलला तर तुम्हाला, नसेल तर नाही. मग पुन्हा खात्री करायची आणि खात्री झाली की मग मात्र मायबाप हो तिथं हरिमुखे म्हणायचं. किंवा नुसतं श्वास जरी घ्यायला लागला तरी तुमचे आधी व्याधीतनं मुक्तता होणारच. समजा 3.5 कोटीतली 10% दारं उघडी आहेत,
3.5 कोटीतली 10% दारं उघडेत. म्हणजे एका श्वासाबरोबर राम कृष्ण हरी 10%, म्हणजे किती झालं? 35 लाख नाम झालं महाराज. उच्च श्वास राम कृष्ण हरी किती झालं? 35 लाख. म्हणजे एका श्वास आणि उच्च श्वासाबरोबर 70 लाख झालं. पुण्याची गणना कोण करी? पुण्याची गणना करता येत नाही श्वासाबरोबर. आणि ज्यावेळी तुम्हाला ते जाणवेल किंवा हा सगळीकडनं चालू आहे, तुम्ही म्हणाल हे असं कसं काय? होय, आपलं शरीर हे का नाही एअर कॉम्प्रेसरवर चालतंय. आपलं शरीर पाण्याचं तत्व काय? उताराकडे जाणं. मग आपल्या ह्या डोक्यात पाणी आहे का नाही, म्हणजे रक्त आहे का नाही, उताराकडे म्हणजे खाली जायला पाहिजे होतं, जात नाही का? तर एअर कॉम्प्रेसरनं वर सोडायला सुरू आहे सारखं. पंप चालू आहे, प्राणापानाच्या जोड भाती. पुढं काय? फुंक फुंकून आवराते हाती तसं नेणं किती उदरा माझी. पोटामध्ये मी हाय, मी फुकायला लागलोय. नुसतं इथं बसल्यावर ना, झोपल्यावर सुद्धा तुम्ही कोणतंही काम करता, मी करायला लागलोय. प्राण आपणाच्या जोडबाती फुंक फुंकून आवराती आटी तशी नेणो किती उदरा माझी. मी उदरामध्ये अरे करायला लागलोय. ती वस्तुगामी. आणि तो बोध नामदेव महाराजांना त्या गुरुकृपेतून झाला. कुठं? अवघ्या नागनाथाला. तर तुम्हाला जर या आधी व्याधीतून मुक्तता पाहिजे असेल तर त्या देवाच्या दारात मायबाप उभं राहा. आणि उभं राहत असताना काय करायचं? ओठ बंद करायचं, श्वासाकडे लक्ष द्यायचं. शक्यतो छाती पोट हलू न देता घ्या. काय शंका असेल तर मी काय फार लांब नाही, इथंच आहे आसपास. मला संपर्क करा. मला जर सांगायला जमलं नाही, माझ्या गुरूंना आणून मी इथं उभं करतो. आमच्या गुरूंना आणून इथं उभं करतो, ते तुम्हाला आशीर्वाद देतील. असं काय नाही. म्हणजे तुम्ही म्हणा आशीर्वाद म्हणजे वेगळं नारळ बिरळ काय नाही. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शने समाधान. तुम्ही आम्ही खटपट कशासाठी करायला? समाधानासाठी. म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने शाखा पल्लव संतोषती. तर हे लक्षात घ्यायचं. तेच आपल्याला ज्ञान सगुण रूपामध्ये देतात. आणि ते मिळाल्यानंतर दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात, अनंत जन्मीच विसरलो दोषा, अनंत जन्मीच विसरलो दुःख, अनंत जन्मीच विसरलो दुःख, अनंत जन्मीच विसरलो दुःख,
झालं विसरलो, फक्त तुझं मुख पाहिल्यामुळे पांडुरंगा. आणि ते कसं बघायला मिळालं? गुरु कृपेनं बघायला मिळालं. म्हणून म्हणले योग्यांच्या ध्यानी ध्याता ना तुळशी. हे देवा, योगी लोक कष्ट करतायत तुझ्यासाठी, जप तप अनुष्ठान. आणि मग शेवटी वासुदेवामध्ये सांगितलं जप तप अनुष्ठान व्यर्थ कासा करणे, तीर्थ वरत यमने न लगे दैवता धरणे, केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे. अरे कशासाठी? हे सोपं आहे. नाम घेता न लगे मोल, काय पैसे पण लागत नाही, अडका रुक्का पण लागत नाही म्हणतात. काय लागतोय नाम घ्यायला? हरिमुखे म्हणा, काही नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणा, कुठलं घ्यायचं? कुठलंही घ्या, कुठलंही नाम घ्या, त्याला बंधन. फक्त सगुण रूपाच आपण नाव घेऊ शकतोय म्हणून ते बोध केला त्यानं. मग योगी यांच्या ध्यानात तू येत नाहीस, मग योग करू नये का? ज्याला ताकद आहे त्यानं करावं, ज्याची ताकद आहे त्यानं करावं. जसं आपण म्हणतोय की बाबा काय नाही, काय जमत नाही ना, हरिपाठ कर. तर ते बी जमत नाही, रामकृष्ण हरी म्हण. नाही मला एवढं कळत नाही, मग ज्ञानेश्वरी वाच. मला एवढं कळत नाही, काय अमृतानुभव वाच. मला एवढं कळत, चांगलं 65 वाच. जर तसं ते आहे, माऊलींनी जसं तुमच्या आमच्यासाठी ही पक्वानाची रत्न करून ठेवली किंवा वाङ्मयाचा आगार भांडार करून ठेवलं, तुमच्या आमच्यासाठी ठेवलंय. मग जो जो आहे त्यानं ज्याच्यासाठी त्याच्यासाठी वापरायचं. मेडिकलच्या दुकानामध्ये सगळी औषधं असतात, लागू ते घ्यायला पाहिजे काय गावते ते खायला पाहिजे? लागू होते ते खायला पाहिजे काय गावते ते खाऊन चालेल? तसं ह्या संतांनी जे वाङ्मय निर्माण केलं ते विचार करून केलं. त्याला अनुबंध चतुष्टयात्मक वगैरे वगैरे, मला ते एवढं त्यातलं काही जमत नाही, पण तरी सुद्धा अनुबंध चतुष्टय म्हणजे काय? अधिकारी विषय संबंधस्य प्रयोजनम प्रारो अनुबंध चतुष्टय. म्हणजे ते जे वाङ्मय असते त्याचा अधिकारी बघितला जातो म्हणा, वाङ्मयाचा अधिकारी. उदाहरणार्थ आता माऊलींचं आता आपण वाङ्मयाचं चिंतन केलं. चांगदेव 65 कोणासाठी केली? चांगदेव महाराजांच्यासाठी, योग्यांच्यासाठी. योग्यांच्यासाठी कोणतं वाङ्मय? चांगदेव 65. जर स्वतःला आम्ही योगी समजत असलो तर त्यांनी चांगदेव 65चा अभ्यास करावा आणि त्या योगाचा आनंद लुटावा. चांगदेव 65चा आनंद लुटावा आणि योगाचा अभ्यास करून तृप्त व्हावं. कारण हे फक्त येण्याचे शरीर घडते आणि येण्याचे शरीर शरीरा येणे सरे किंबहुना यरझारे शिळा पडे, असं ते येण्याचे शरीर घडते. मग ते जमून झालंय, मग ते जमत नाही, काही करू नकोस, अमृतानुभव वाच. तू स्वतःला जर ज्ञानी समजत असशील, योगी काय आपण नाही, आपल्याला कळतंय, मग तू स्वतःला जर ज्ञानी म्हणत असशील तर काय कर? अमृतानुभव वाच. अमृतानुभव कळाला ठीक, नाही कळत मग खालच्या पायरीवर उतर. नाही ते जरा लईच अवघड आहे. मग आम्ही काय हो, साधी माणसं, साधक, आम्ही साधक आहे हो, आम्हाला ते काय एवढं ते अवघड कळत नाही. मग साधकांचा मायबापाने करून ठेवलेला आहे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी म्हणजे काय? ईश्वरीय ज्ञान. ईश्वरीय ज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी. माऊलींनी त्याला नाव वेगळं दिलं, धर्म कीर्तन. त्याला माऊलींचे ते गोडच, त्यांची भाषा मराठी म्हणजे काय दिव्य. माझा मराठाची बोलू कौतुके अमृतात ही पैजा जिंके, अशी माऊलींची भाषा ती. माऊलींनी त्या ग्रंथाला काय नाव दिलं? धर्म कीर्तन. नामदेवरायांनी दिलं किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी दिले. पुढे काय ते माझे जे उरले पाईक पण. म्हणजे तर तुम्ही मोठ्यानं बोलला म्हणजे मला बरं पडते होते. हा, तर त्यांनी धर्म कीर्तन असं नाव दिलं. आणि भावार्थ दीपिका पण म्हटलं. नामदेव राय म्हटले, माऊली म्हटले खरोखर हे म्हटले दिव्य ज्ञान आहे हो, ईश्वराचं ज्ञान आहे, ईश्वरीय ज्ञान आहे. नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वरी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी. नामदेव महाराजांनी पण दांडक घेऊन सांगितलंय
तुमच्या लक्षात आलं नसेल इथं कसं धोपटलंय ते. ओव्या किती आहेत? 9034. त्याने काय म्हणले, जमणारच नाही तुला निदान एक तरी ओवी अनुभव. 9034 ओव्या तुला जमणार नाही, निदान एक तरी ओवी अनुभव. म्हणजे कसं बडवले बघा. तुझी लायकी नाही 9033 ओव्या समजून घ्यायची, निदान एक तरी. आम्हाला वाटतं काय नावा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, ते बडवल्याला कळतच नाही. आम्ही त्या गाण्यातच असतो, कवा बडवून हाणलं ते कळत नाही. असो, तर जो साधक वाटतोय ज्ञानी तर जमत नाही अमृतानुभव, मग दिलं सोडून. मग आम्ही आता साधक माणसं, साधी माणसं, साधकांच्या साठी ज्ञानेश्वरी. मग ज्ञानेश्वरी एक एक असे विद्वान मंडळ आहेत ते म्हणतात ते संस्कृत आहे का, आता काय यांच्या पुढे वाजवायचं. संस्कृत कळे ना, म्हणून मराठीमध्ये प्राकृत मध्ये ते केलं, दिव्य ज्ञान असं केलं. आणि मग मात्र अरे जय ठोबा रुक्मा सुरू होईना, 5ला सुटणार, पहाटे 5ला नव्हे, आता जसं ठरलं त्याप्रमाणे. असो, एक हा विषय घेऊया आणि मग मधली चाल घेऊया. ते योग्यासाठी चांगदेवासाठी, ज्ञानी लोकांसाठी अमृतानुभव, साधकांच्यासाठी ज्ञानेश्वरी. आणि आता राहिले मग कोण? ज्ञानेश्वरी ज्याला काही कळत नाही त्यांच्यासाठी हरिपाठ. आणि हरिपाठात सुद्धा माऊलीने सांगितलं योग याग विधी येणे नव्हे. तेव्हा योगाच्या कशाला, किंवा योगाच्या वाटा निघाले का सोपटा, त्या दुःखात त्यापेक्षा सोपं सांगितलं. सोपे वर्म आम्हा सांगितले संती, टाळ दंडी हाती घेऊन नाचा. दृष्टी लागो तुझ्या सगुण
दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा. झणी म्हणजे सहज असं, हे भगवंता तुझी निर्गुण रूप वगैरे आहे सगळं बरोबर आहे, पण तुझं जे सगुण रूप आहे, ज्या रूपानं माझ्या मनाला बोध केला, माझं मन म्हणण्यापेक्षा सगळ्यांचीच मन ही चंचल असतात, ते प्रमादी असतंय, ताकदवान असतंय, पण त्या मनाला तुम्ही बोध केला आणि त्याचा परिणाम झाला की मी अनंत जन्मीचे दुःख विसरलो. तुम्ही गुरु माऊली होऊन मला काय केला, बोध केला. थोडक्यात आपण गुरु माऊलींच्या अनुषंगानं गुरुदेव दत्त असं चिंतनही केलं. गुरु म्हणून ज्ञान देतात, देव होऊन आशीर्वाद देतात आणि दत्त म्हटल्यानंतर हाकेसरशी उभे राहतात. त्या दिगंबराचंही चिंतन केलं. दिगंबरा म्हणजे काय, दिग म्हणजे दिशा आणि अंबर म्हणजे वस्त्र, मायेचं पांघरून घालणारा तो दिगंबरा. त्यांचं चिंतन का की मार्गशीर्ष महिन्यामध्ये पौर्णिमेला आपलं त्यांचं चिंतन करतो, त्यांचा अवतार म्हणून आपण त्या सगुण रूपाचाही आपण काय केलं, विचार केला. आणि विशेषत्वानं त्या विचाराकडे का जाण्याचा योग आला की जावं लागलं की सगुण रूप म्हणजे पांडुरंगाचं सगुणच रूप आहे. पांडुरंग परमात्म्याचे सगुण रूप आहे, विटेवर सगुण रूपामध्ये उभा आहे तो. मग त्या रूपाजवळ दृष्टी राहावं असं म्हटलं का, तसंही म्हणू शकता तुम्ही, पण ज्याने बोध केला त्याच्याजवळ राहू दे असं म्हटलं. या ठिकाणी अनसूया मातेची परीक्षेचंही आपण चिंतन केलं. त्याचं मी 2 वेळा सोडून आता हे 3ऱ्या वेळा पुन्हा का चिंतन करतोय की बऱ्याच ठिकाणी चिंतन होत असताना नग्न म्हटल्यानंतर अज्ञानपणानं वेगळा त्याचा अर्थ काढला जातो. नग्न भिक्षा म्हणजे काय, बोला. नग्न म्हणजे अग्नी न लागलेलं असं भोजन. नग्न भोजन म्हणजे काय, अग्नी न लागलेलं. धारोष्ण दूध म्हणायला काय हरकत, तर असं, पण ती वेळ तशी असल्यामुळे तर ते झाल्यानंतर पुन्हा असं ते झालं. आणि त्याच्यानंतर महाराज काय म्हणतात की अनंत जन्मीचे विसरलो दुःख, योग्यांच्या सुद्धा तू भेटत नाहीस देवा, तो मात्र तू आमचा मागे पुढे उभा राहून सांभाळ करतोस. आमचा म्हणजे कुणाचा, सगळ्या संतांचा. मग तुम्ही सुद्धा संत कॅटेगरीमध्येच आहात, संतांच्या कंपाऊंड मध्ये आहात, त्यामुळे तुमचा आमचा पण तो सांभाळ करत असतोय. आणि हे करत असताना परंपरेप्रमाणे संतांचं नाम घ्यावं, भगवंताचं नाम घ्यायचंच, पण संतांचं पण नाम घ्यायचा प्रघात आहे. मग तुम्ही ज्ञानोबा माऊली म्हणा, नामदेव जनाबाई म्हणा, पण संतांचं भजन हे व्हायला पाहिजे. का व्हायला पाहिजे, देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा म्हणा. सगळ्यांनी मी म्हणतो पाठीमा खाली बसलेले म्हणायचं, उभारलेले दमल्यात, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. मार्गशीर्ष
मार्ग म्हणजे रस्ता, शीर्ष म्हणजे मुख्य हेड, मार्गशीर्ष सगळ्यात चांगला असा असलेला या महिन्यामध्ये आज सेवेचा योग आला. आपण सगळ्यांनी सेवेला संधी दिली त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. विशेषत्वानं संतांचा ऋणी का, त्यांचं आहे, आपलं काहीच नाही. हे सगळा माल गुणाचा आहे, त्या धान्याचा आम्ही भार वाहू. त्यामुळे जे बरोबर आहे ते सर्व संतांचं आहे. आणि काय जे चुकलं असेल ते सहजच मज पामळा आहे, काय थोर पण पायीची वाहन पायी भरी, याप्रमाणे ते सगळं चूक आहे ते माझे पदरात घाला. आणि एवढं करा की जे अनुसूया मातेचे जे परीक्षेचं लक्षात ठेवा, देवाच्या दारात उभं राहा, तो निश्चित तुम्हाला सगुण रूपामध्ये येऊन बोध केल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला आम्हाला तुमच्या आमच्या जीवनातलं संपूर्ण दुःख गेल्याशिवाय राहणार नाही, म्हणजे संपूर्ण दुःख जाईल. आणि त्या असं झाल्यामुळं माऊली नामदेव महाराज म्हणतात की नाम म्हणे जीवे करीना लिंबलोन विटे सहित चरण ओवाळी. नाम म्हणे जीवे करीना लिंबलोन, नाम म्हणे जीवे करीना